चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ती बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. खास गौरायासाठी आई गावाकडून आली आणि बघा दोघील सासूनांचं काय चाललंय. तर शेव करायची ना, शेव करायची तयारी. इथं करंजे केलेत मगाशीच, हे बघा करंजे मस्त झालेत. मगाशी मी टेस्ट करून बघितली, टेस्टिंग केली मी, आणि तर मस्त आता शेव बनवायचा कार्यक्रम चालू आहे. तेल इकडं तापत आणि शेव बनते. बघा आता गौरींना साडी नेसवायचं काम चालू आहे. सगळ्यात अवघड काम, म्हणजे ज्याला टाईम लागतो जास्त, ते काम चालू आहे. आता वाजलेत किती, 8 वाजले. तर आम्ही 8ला सुरू केला ते सगळं गौरींना साडी नेसवायचं. बघा त्याच्यात काय लावायचं. मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस गौरी पूजनाचं, आणि काल आपल्याला गौरी सजवायला म्हणजे बसवायला तर पण मला वाटतं 1.5 तास गेला. 8 वाजता आम्ही सुरू केलं, 9:30पर्यंत हे घेतलं. 2 इंच झालीच, अजून 1 तास ॲक्च्युली हिलाच लागला. ही पहिली सुरुवात केली ती, आणि असं म्हणतात की बाबा 2 गौरी असते, त्यातले 1 गौरीला टाईम लागतोच तयार व्हायला. मग दुसरी काही लगेच सहज सोप्या पद्धतीने होऊन जाते. पहिली जी आपण सुरुवात करतो तिला जरा टाईम लागतो, तर त्याच्यामुळे हिला थोडा टाईम लागला. 1 तासभर गेला, हिला अर्धा तास ते 40 मिनटं गेले. ठीक आहे, हे सगळं ठेवायला वगैरे. तर आता शेवटी सजवल्यानंतर आपल्या गौऱ्या अशा दिसतात. अजून इथे भरपूर हे ठेवायचं आहे. अरे इथलं जातं कुठे गेलं, याच्यावरती जातं तर पीठ वगैरे ठेवायचं आहे. आता अजून बरंच काही साहित्य आणायचं मला जाऊन. अजून राहिले आपलं काम, फक्त गौरी बसवल्यात, हे मागचं डेकोरेशन केलं आहे, एवढं झालेलं आहे. अजून इथलं खायचं प्यायचं म्हणजे मिठाईचे पदार्थ वगैरे आणायचे आहेत आपल्याला. परत अजून काही सजावटी ठेवायचे, रांगोळी वगैरे काढायची, आणि मग दुपारी संध्याकाळी शक्यतो पाहुणे वगैरे येतील बघायला हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला. चला आता मी जातो बाहेर आणि हे सगळं घेऊन येतो सामान, फळं वगैरे जे काय लागतात ते, आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो. इमारती होगा ना, 1 मिनिट सर. आता हे बघा, आपण आलो कृष्णा स्वीट मार्टमध्ये हे सगळे मिठाई घ्यायला. आता बरंच आपण सामान घेतलं, ते सगळे पॅकिंग करता येतं मस्त वेगळी. बैसवर घेतले, गुलाबजाम घेतले, लाडू घेतलेत, बुंदी घेतली, हे घेतलेत, पेढे पण घेतलेत, बर्फी घेतली. घरी गेल्यावर दाखवतो डिटेलमध्ये. चला आता आपण मगाशी मिठाईच्या दुकानामध्ये होतो, आणि आपण गौऱ्यांसमोर ठेवण्यासाठी मिठाई वगैरे आणलेत. ह्या सगळ्यात मिठाई आहेत, एक एक करून दाखवतो. या सगळ्या मिठाई. आणि आज दुसरा दिवस आहे गौरी पूजन, तर हे त्यांचं जेवण असतं आज. पुरणपोळ्या आहेत, भजी, भात, आमटी, कुरवड्या दोघींना ठेवावं लागतं. आणि म्हणजे जात आहे, आणि साईडला पीठ टाकले. असं वाटतं की ह्या जात्यानेच पीठ दळले. आणि बाकीचं हे सगळे सजावटीचे सामान, फळं आहेत. आणि यावर्षी आपण गौऱ्यांवरती मुकुट नाही बांधले. यावर्षी काहीतरी वेगळं करून म्हटलं, फक्त पदर घेतलं डोक्यावरती, मुकुट फक्त बांधले नाहीत. दोघींच्या मध्ये गणपती ठेवले, ते पण आहे. गणपतीची फ्रेम आणि गणपती, सरस्वती देवी, आणि एक कांगारू ऑस्ट्रेलियाहून आणलेले, आणि मनू. आणि आमचे मामा पण आलेत मगाशीच, मामा मामी. हॅलो, मामाच्या मांडीवर बसली परी. आपण गौरी पूजन सुरू करणार आहोत. आता गौरीची आरती करायची.
आणि इथं गाठी बनवायचा, गाठी घ्यायचा कार्यक्रम चालू आहे. आई, आत्या, तनू, मामी, बायको 5 जणी गाठी घेत आहेत. किती गाठी घ्याव्या लागतात? किती गाठी घ्यायच्या? 7. बघा तर कसं त्याच्यात सगळं काय काय असतं. ते आगरड्याचा पाला असतो, पर हराळी असते, भोपळ्याचं पान, सगळं टाकलं सगळं. आता काय कचरा राहिला आता काय करायचं? दाखव एक मग अशी वर करून दाखवली सायली घातल्यास दाखवा लोक अशी माळ करावं लागते दोघींना. गळ्यातच घालायचे असत नंतर. गळ्यातच घालायचं. ए तू आवर की जा ना, साडी बिडी घाल. अशा गाठी बांधावं लागतात पदराला, है ना? काय असतं त्याच्यात ठेवलेलं? हा, वटभरण. वटभरण त्याच्यात ठेवून अशी गाठ बांधतात. चला आता गाठी घेऊन झाल्यात. आता हे काय म्हणतात, हे माळ वगैरे लावली, मगाशी जे गाठी वगैरे आपण घेतल्या इथंही बांधलेत तिलाही. आणि आता नाव घ्यायचा कार्यक्रम सुरू करतात आपण. आता मोठ्यांपासून सुरुवात करू आपण. आता सगळे मंडळी बसले तिथं, बायका मंडळी 5 जणी. आणि आता मोठ्यांपासून सुरुवात करून नाव घ्यायला. आता आमच्या आत्या आहे, ती नाव घ्यायला सुरुवात करा. हां, दागिना नको, डुगिना नको, बंगला आहे लाखाचा. आणि साहेबराव साळव्याचं नाव घेते, शब्द आहे सुखाचा. बर. चला आता आत्याने नाव घेऊन झाले, आता आईची बारी. बघा आता. हा, घे नाव. मागच्या वर्षी पण हेच घेतलं होतं. नाही दुसरं, नाही दुसरं घ्यायचं, काय उपयोग नाही. मागच्या वर्षी हेच घेतलं होतं, काय नाही. 15 ऑगस्ट संपून गेला. आता दुसरं घे, दुसरं घ्यायचं होतं. हा, पहिल्यापासून. आत घरात मधगर, मधघरात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उसशीवर कपशी, कपशीत कपात घडी, घडीत वाजली 1. आणि साहेबराव साळव्याचं नाव घेते, कुंडी बसगडची लेक. वा वा वा, मस्त मस्त. असं काहीतरी नाव पाहिजे. हा, आता आमच्या मामी नाव घेते. चंदनाचा टिळा लेतेत मध्ये चंद्रकांतपती, मी त्यांची सौभाग्यवती. वा वा वा, मस्त. आता कोण घेणार आहे? मी घेऊ. हा, इथं बाथरूम दिसायला आपलं. पडदा लाव, पडदा लाव. आता आमची बायको नाव घेणार आहे. हा, हंसराज पक्षी दिसतात हौशी, दत्तात्रयरावांचे नाव घेते, गौरी गणपती दिवशी. हौशी गौशी? कोण हौशी कोण गौशी? कॉमेडी. कॉमेडी ती पण करा. हा, आता घे. नाशिकचे द्राक्षे, गोव्याचे काजू. नाशिकचे द्राक्षे, गोव्याचे काजू. अमितरावांचे नाव घ्यायला मी कशाला लाजू? वा वा, कशाला लाजायचं तेव्हा? लाजायचंच नसते नाव घ्यायला. मग नाव घ्यायला लाजायचं असते. पोळी गव्हाची, बहीण भावाची. बहीण काय करती? रुकवत करती. रुकवत न्याला पाटलाच्या गलीला. पाटील म्हणतो नाव घेतली. नाव कशाचं? हळदी कुंकाचं. कुंकाच्या वाट्यात, कुंकाच्या चिट्या न्याल्या. आंब शेरला, आंब नव शेर. तिथं भरला मोठी पावळ्याचा बाजार. सासूबाईच्या घरी दिवा, माझ्या घरी दिवा. उरलं सुरलं, शिक्याला ठेवलं. शिकं तुटलं, मडकं फुटलं. महापुरी गेला पाठ. आणि साहेबराव साळव्याचे नाव घ्यायला रुपये लागले 360. 360. वा वा, बघा किती मोठं नाव घेतलं आमच्या आत्याने. भरपूर नाव आहे तिथं.